गणपती बाप्पांसाठी 10 दिवसांच्या 10 थाळी या सिरीजमधला आज आहे थाळी क्रमांक 8. आता मी बरेच असेच पदार्थ शेअर केले आहे, म्हणजे वरण भात, भाजी पोळी. तर म्हटलं आज थोडासा वेगळा पदार्थ करावा आणि माझे जे 7 थाळीची रेसिपी तुम्ही अजूनपर्यंत बघितली नसाल तर त्या पण नक्की जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल. आणि जर तुम्हाला काही आयडिया असेल नवीन काही तर तुम्ही माझ्याशी शेअर करू शकता. तर आज आपण 8व्या नंबरच्या थाळीमध्ये बनवले आहे मस्त अगदी सोपा मसाले भात, किंवा तुम्ही पुलाव पण म्हणू शकता किंवा बिर्याणी म्हणू शकता. तर आपण व्हेज बिर्याणी किंवा व्हेज पुलाव केलेला आहे. त्यानंतर बटाटे वडे केलेले आहे आणि लापशी केलेली आहे. नमस्कार, मी सोनल्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या आपल्या थाळी नंबर 8 ला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण गोडाचा पदार्थ तयार करून घेऊ. तर आज गोडाच्या पदार्थामध्ये आहे लापशी. त्यासाठी मी इथे एका कुकरमध्ये 2 टेबलस्पून तूप घेतलं. तूप छान गरम झालं की यामध्ये थोडेसे काजू आपण तळून घेऊ. हे थोडेसे लाईट ब्राऊन झाले की आपण हे काढून घेऊ. याच तुपामध्ये आपल्याला लापशी थोडी भाजून घ्यायची आहे. तर मी इथे अर्धा कप लापशी स्वच्छ धुवून घेतली 2दा. त्यानंतर ही यामध्ये घालू आणि याला 2 ते 3 मिनिटं छान या तुपामध्ये परतवून घेऊ. या तुपामध्ये ही लापशी परतली ना की याला एक छान खमंग वास येतो आणि छान मोकळी आणि दाणेदार आपली ही लापशी तयार होते, जरी आपण ही कुकरमध्ये केली तरीही. तर हे बघा, इथे मी 2 ते 3 मिनिटं ही लापशी छान भाजून घेतली या तुपामध्ये. आता यामध्ये आपल्याला 1 कप पाणी घालून घ्यायचं आहे. तर अर्धा कप आपण लापशी घेतली होती, त्यासाठी इथे 1 कप आपल्याला पाणी लागलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे. तर मी यामध्ये अर्धा कप गूळ घालून घेते, म्हणजे जेवढी आपली लापशी आहे तेवढंच मी इथे गूळ घालत आहे. जर तुम्हाला जास्त गोड लागत असेल तर तुम्ही पाऊण कप गूळ घातला तरीही चालेल. आणि अजून एक, जर तुम्ही साखर घालत असाल ना तर अर्धाच कप साखर घाला, कारण गूळ कसं असतं थोडंसं कमी गोड करतं, पण साखर ही चांगली गोड, बऱ्यापैकी गोड करते पदार्थाला. त्याच्यामुळे जर साखर घालत असाल तर अर्धा कप घाला आणि गूळ घालत असाल तर पाऊण कप घाला. आता हे आपण छान मिक्स करून घेऊ. यामध्ये तुम्ही थोडंसं मीठ पण घालू शकता. मी इथे विसरली आहे, पण अगदी चिमूटभर यामध्ये मीठ घालायचं, म्हणजे अजूनच छान टेस्ट येते. आता याला झाकून देऊ आणि लो टू मीडियम गॅसवर 3 शिट्ट्या काढून घेऊ. आता हा कुकर मागच्या बाजूला ठेवू आणि इथे आपण व्हेज बिर्याणी किंवा व्हेज पुलाव तयार करून घेऊ. त्यासाठी इथे मी एक मोठी कढई घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला 3 टेबलस्पून तेल घ्यायचं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला 10-12 काजूच्या पाकळ्या अशा छान फ्राय करून घ्यायच्या आहे. तर इथे मी काजू असा लाईट गोल्डन रंग येतपर्यंत हा तळून घेते. आपला काजू तळून झालेला आहे. आता आपण हा काढून घेऊ. आता याच तेलामध्ये आपल्याला थोडेसे खडे मसाले घालून घ्यायचे. तर त्यामध्ये मी 1 वेलची, 1 चक्री फूल, त्यानंतर 2 तमालपत्र, 1 इंच दालचिनीचा तुकडा, त्यानंतर थोडीशी आपण इथे मिरे घातलेली आहे आणि 2-3 लवंगा घातलेल्या आहेत. त्यानंतर मी एक मोठा कांदा असा लांब चिरून घेतला, तो यामध्ये घातला आणि तो पण आपण 1 ते 2 मिनिटं परतवून घेऊ. हे बघा, 1 मिनिट कांदा छान परतवून झालेला आहे. आता यामध्ये 1 टेबलस्पून आपण आलं लसूण पेस्ट घालू आणि ती पण छान परतवू. 1 मिनिट आपण आलं लसूण पेस्ट परतवून झालेली आहे. आता यामध्ये आपण पुलावमध्ये लागणाऱ्या सर्व भाज्या घालून घेऊ. तर मी इथे 2 मिरच्या घातलेल्या आहेत. त्यानंतर 1 मीडियम साईजचा टोमॅटो असा लांब चिरून घेतला, तो घातला. अर्धी वाटी मी इथे फरसबी घेतलेली आहे. अर्धी वाटी फ्लावर घेतलेला आहे. त्यानंतर 1 वाटी मी इथे बटाटा, अर्धी वाटी गाजर, अर्धी वाटी शिमला मिरची घेतलेली आहे आणि प्रमाण तुम्ही याचं कमी जास्त करू शकता. आता हे छान परतवून घेऊ. त्यानंतर एक मी छोटा बटाटा असा मोठा चिरून घेतला, तो पण यामध्ये घातलेला आहे. तो पण 1 ते 2 मिनिटं आता परतवून घेऊ. 2 ते 3 मिनिटं मी छान भाज्या सगळ्या तेलामध्ये परतवून घेतल्या. आता आपण याला झाकून एक 5 मिनिटं वाफ काढून घेऊ. तर हे बघा, 5 मिनिटं झालेली आहे आणि भाज्यांना पण छान वाफ बसली आहे. आता यामध्ये आपण 1 कप
पनीर घालू. तर मी पनीर असा छोटे तुकडे करून घेतले. हे पण यामध्ये 1 मिनिट परतवून घेऊ. आता आपल्याला यामध्ये सगळे मसाले घालायचे आहेत. त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातली, 1 चमचा तिखट घातलेला आहे. कारण आपण थोडासा गरम मसाला वगैरे पण घालणार आहे किंवा खडे मसाले पण घालणार आहे. त्याच्यामुळे मी थोडं तिखट कमी घालत आहे आणि 2 हिरव्या मिरच्या पण घातलेल्या आहे. आणि आमच्याकडे मसाले भात किंवा पुलाव थोडा कमी तिखट पाहिजे असतो, म्हणून मी थोडा कमी घालत आहे. तुम्ही 2 चमचे तिखट इथे घालू शकता. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालून घेऊ. 1 चमचा धणे जिरे पूड घालायचा आहे. त्यानंतर हा एव्हरेस्टचा शाही मसाला आहे तो 2 टेबलस्पून घालून घेऊ आणि हे छान मिक्स करून घेऊ. हे बघा, हे मसाले पण मी सगळे छान मिक्स करून घेतले. आता आपण याला थोडीशी वाफ काढू. तर इथे 2 मिनिटं मी वाफ काढून घेतली. आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दही घालायचं आहे. दही फेटलेलं घालायचं म्हणजे छान मिक्स होतं. तर हे मिक्स करून घेऊ. आता आपल्याला यामध्ये तांदूळ घालायचा आहे. तर मी इथे 2 कप तांदूळ स्वच्छ धुवून 15 ते 20 मिनिटं याला भिजत ठेवलं होतं. आता हा यामध्ये घालू. छान मिक्स करू आणि इथे मी 2 कप तांदूळ घेतलेला आहे. तर 4 कप यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे जे प्रमाण आहे ते 5 ते 6 लोकांना पुरेसं आहे. आता पाणी घालून झाल्यानंतर मी ते 1 टेबलस्पून तूप घालत आहे. हे पण छान मिक्स करून घेऊ आणि मीडियम गॅसवर झाकून हा भात शिजत ठेवू. इथे 5 ते 7 मिनिटं झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता थोडासा तांदूळ होत आहे, पाणी कमी झालेलं आहे. आता मीडियम गॅसवरती आपल्याला परत याला 5 ते 7 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे. तोपर्यंत आपण बटाटे वड्यासाठी जे पीठ किंवा बॅटर तयार करणार आहोत ते करून घेऊ. तर इथे मी 1 कप बेसन पीठ घेतलं. त्यामध्ये 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ घालून घेऊ. त्यानंतर पाव चमचा हळद घालू, चवीपुरतं मीठ घालू आणि हे छान मिक्स करून घेऊ. आता पाणी घालून याचं छान असं बॅटर तयार करून घेऊ आणि बॅटर अगदी घट्ट पण ठेवायचं नाहीये आणि पातळ पण करायचं नाहीये. जर घट्ट राहिलं तर बटाटे वडे अगदी म्हणजे आतमध्ये जे बेसन आहे ना ते मग शिजत नाही. जास्त लेयर तयार झाली की. आणि जर पातळ राहिलं तर ते बटाट्याचा जो आपण गोळा तयार करणार आहोत त्याला ते चिटकत सुद्धा नाही. म्हणून या कन्सिस्टन्सीचा आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. दुसरीकडे आपला हा पुलाव पण शिजत आलेला आहे. बघा, पाणी अगदी कमी झालेलं आहे. आता मी हे छान एकदा बघून घेतलं की काय याची कंडिशन आहे, म्हणजे खाली लागत तर नाहीये ना? तर अजिबात खाली लागत वगैरे नाहीये आणि एकदा मी मिक्स करून घेतलं आणि अगदी कमी गॅसवर मी हे 2 मिनिटं ठेवणार आहे. त्यानंतर गॅस बंद करून 5 ते 10 मिनिटं याला झाकण बंद करून ठेवून देऊ. म्हणजे तांदळामध्ये जो काही कच्चेपणा आहे तो पण पूर्ण शिजून जाईल आणि आपला राईस पण छान मोकळा होईल. तर बाजूला आपला झालेला आहे तो ठेवून देऊ आणि इथे बटाटे वडे करायची तयारी करू. तर आता आपण बटाट्याची भाजी तयार करून घेऊ. त्यासाठी एक मसाला तयार करून घेत आहे किंवा वाटण तयार करून घेत आहे. त्यासाठी मी 4-5 तिखट मिरच्या घेतलेल्या आहे. 2 काडी कढीपत्ता, भरपूर अशी कोथिंबीर घेऊ. 1 टीस्पून यामध्ये जिरे घालू आणि याचं वाटण तयार करून घेऊ. मी आलं लसूण पेस्ट नंतर घालणार आहे. तुम्ही यामध्येच 6-7 लसूण आणि 1 इंच आल्याचा तुकडा घालू शकता. आता हे छान बारीक करून घेतलं. मी इथे एका कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. तेल आपल्याला यामध्ये अगदी कमी घालायचं आहे. कारण जर मसाल्यामध्ये तेल जास्त झालं तर आपले बटाटे वडे व्यवस्थित होत नाही. तर इथे मी अगदी 1 टेबलस्पून तेलामध्ये हे जे आपण वाटण तयार केलं होतं ते घालून घेतलं. हे 1 मिनिटं परतवून घेऊ. इथे सोबतच मी अर्धा टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घालत आहे आणि आता हे दोन्ही पण छान परतवून घेऊ. अगदी 1 मिनिटं परतवून घ्यायचं, जास्त परतवायचं नाहीये. आता यामध्ये सगळे मसाले घालू. तर मी इथे
पाव चमचा हळद घालून घेतली. त्यानंतर 1 टेबलस्पून धणे-जिरे पूड घातलेला आहे. चवीपुरतं मीठ घालून घेऊ आणि हे सगळे मसाले तेलामध्ये 30 सेकंद परतून घेऊ. आता मी इथे 4 मोठ्या साईजचे बटाटे घेतले. ते छान उकळून घेतलेले आहे आणि या पद्धतीने मॅश करून घेतले. आता हे बटाटे यामध्ये घालू आणि मस्त मिक्स करून घेऊ. हे बघा 2 ते 3 मिनिटं मी हे छान परतवून घेतलं. हा मसाला मस्त परतवून घेतला तेलामध्ये आणि छान याला वाफ पण धरलेली आहे. तर आपला हा बटाट्याचा मसाला तयार झालेला आहे. आता आपण वडे तळून घेऊ. त्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि इकडे बाजूला मी लापशीचं कुकर पण उघडलेलं आहे आणि त्यामध्ये वेलची पूड आणि जे तळलेले काजू आहेत ते घालून घेऊ आणि छान मिक्स करून घेऊ. आता आपला व्हेज पुलाव पण तयार झालेला आहे. लापशी पण तयार झालेली आहे. फक्त वडे तळायचे बाकी आहे. ते तळून घेऊ. आता हे जे गरम झालेलं तेल आहे ते 2 टेबलस्पून आपण जे बॅटर तयार केलं होतं बेसनाचं त्यामध्ये घालू. याने आपले बटाटे वडे मस्त कुरकुरीत होणार. बटाट्याच्या भाजीचे मी असे मस्त गोळे तयार करून घेतले. ज्या साईजचं तुम्हाला बनवायचं आहे. जर छोटे बनवायचे असेल तर तुम्ही छोटे बनवू शकता. मोठे बनवायचे असेल तर मोठे बनवू शकता. तर मी असे मीडियम साईजचे गोळे तयार करून घेतले आणि हे बेसनामध्ये आता डिप करून मी या पद्धतीने तळून घेत आहे. हे बघा आपले वडे पण मस्त तळून झालेले आहे. आता हे आपण काढून घेऊ आणि यामध्ये जे आपण तांदळाचं पीठ घातलं ना त्यामुळे पण हे बटाटे वडे मस्त कुरकुरीत होतात. आपल्या व्हेज पुलावला पण बघा मस्त दणदणीत अशी वाफ बसलेली आहे. गॅस मी खूप आधीच बंद करून घेतला होता आणि जी काही कसर राहिली असेल तांदूळ शिजण्यासाठीची तर या वाफेमध्ये ती छान शिजून जाते. त्यानंतर मी मस्त कोथिंबीर घातलेली आहे. तळलेले काजू घातले आणि हे छान मिक्स करू आणि हो यामध्ये मी पनीर पण घातला होता. तर पनीर पण मस्त आपण थोडासा लाईट रंग येतपर्यंत परतवून घ्यायचा किंवा तुम्ही पनीरला थोडंसं वेगळं फ्राय करून पण यामध्ये घालू शकता. चला आपला हा व्हेज पुलाव पण मस्त तयार आहे. आता आपण नैवेद्याचं ताट वाढून घेऊ. दिसतं ना टेम्प्टिंग. आता रोज गणपती बाप्पांसाठी नैवेद्यासाठी काय करावं हा प्रश्न जर तुमचा असेल ना तर हे एक ऑप्शन खूप मस्त आहे. रोज वरण भात भाजी पोळी पण करण्याचा आणि गणपती बाप्पाला पण खाण्याचा कंटाळा जर आला असेल तर हे एक ऑप्शन तुमच्या मेन्यूमध्ये तुम्ही नक्की ॲड करू शकता. या सगळ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ज्या 8 थाळी आहे यापैकी तुम्हाला कुठली थाळी आवडली हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला लिहायचं आहे थाळी नंबर किती जो तुम्हाला आवडलेला असेल तो. तर मला नक्कीच वाचायला आवडेल. चला तर पुन्हा भेटते अशाच मस्त रेसिपीज सोबत. तोपर्यंत धन्यवाद.